सर्वांना जय भीम. 20 मार्च 2026 रोजी महाड येथे झालेल्या आमच्या नाटकाची ही तयारी. आमच्या नाटकातील नवीन सॉन्ग आम्ही सेट करताना वा आणि लगेच थोडासा लंच टाइम. हे आमचं पंचशील बौद्ध विहार हडको. सम्राट भाऊ झाडू मारत आहेत, अण्णा महत्त्वाची मीटिंग करत आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको. इथे आम्ही स्टंटची आणि फाईटची प्रॅक्टिस करतो. आणि लगेच थोडासा नाश्ता. रात्री सामानाची बांधाबांध चालू आहे. नाटकाच्या एक दिवस अगोदर आमची निघण्याची तयारी. आमची गाडी आली, विहारात सामान टाकलं आणि आम्ही निघालो. बस मग काय, बसमध्ये जाताना थोडासा एन्जॉय तो बनताय ना बॉस. फायनली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही महाड येथे पोहोचलो. हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड. इथे आमचा शो होता. माणिक भाऊ लाईट सेट करत आहेत. हे थिएटर अक्षरशः संपूर्ण भरलं होतं आणि माणिक भाऊची लाईट सेटिंग चालू आहे. महार रेजिमेंटची रॅली. स्टेजवर संपूर्ण नेपथ्य लावलं आणि आमचं नाटक चालू. आमचं नाटक पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला आणि प्रेक्षकांनी खूप आम्हाला शुभेच्छा दिल्या. तर पाहूयात प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. आम्हाला नाटक तुमचा मुलाबाळाला तुमच्या खूप रात्री भेट चांगलं वाटतं. थँक्यू. आम्ही कोल्हापूरचा आहे. नेटोपी हा कोल्हापूरमध्ये व्हायलाच पाहिजे आणि खरं डोळ्यातून पाणी आलं दादा असं. आम्ही तिकडे अकोल्या जिल्ह्याकडे थँक्यू. जय भीम. जय भीम. आतडे वडदगाव जवळा बाजारपाशी. अच्छा अच्छा. आम्हाला आनंद झाला. लय मस्त कार्यक्रम झाला. थँक्यू. आणि असं सहा पाहिजे आणि लोकांचे डोळे उघडले पाहिजे असं जगाचे. थँक्यू. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम सर. जय भीम. जय भीम. जय भीम. ते ना आपल्यावर लय परिस्थिती नाजूक होत आहे. लय चांगलं झालं. आपल्या सुधरा आपण आता सर्व लेकरं सुधरवायचे आपण. आम्ही नांदेडचे. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. आम्हाला सगळं चांगलं वाटलं. एकदम बढिया आहे. बस ओके. जय भीम. हिंगोली जिल्हा. कसं वाटलं बापू नाटक? लय भारी, छान वाटलं. छान असे नाटक एक नंबर काम कार्यक्रम पाहिला नाटकाचा तुमचा निळी टोपी. या कार्यक्रम पाहता मन हेलावून गेले आणि त्याच्यात ज्या लोकांनी आपल्या माहिती आहे का पूर्वजांनी जे सोचलं ते आता ते दिवस राहिलेले नाहीत आणि ते जो इतिहास डोळ्यासमोर केला त्यामुळे माहिती आहे का जे डायरेक्टर आहेत त्यांचे मी खरंच आभार मानतो आणि कलाकारांचे माहिती आहे का शतश ऋणी राहील एवढे बोलून थांबतो. खूप चांगलं झालं. छान झालं. धन्यवाद. नाटक अतिशय चांगलं आहे आणि जे पहिलं होतं ते आता आपण हे जेव्हा आत्ताच्या पिढीला तुम्ही मार्गदर्शन केलं नाट्याच्याद्वारे त्याच्याबद्दल आपलं आभारी. धन्यवाद. आम्ही जसे पहिलं होतो आम्ही कधी बघितलं नाही, आज बघितला तो दिवस. येस. भरपूर छान वाटला. थँक्यू. मला खूप आवडला. मी इथं हल्ली आणि मी पप्पांशी इथं जीत करून आली आणि मला मनाने सांगते खूप आवडला. अतिशय उत्तम होतं आणि अभिनयाच्या सर्व प्रकाराने खूपच छान दिलं. त्याच्यातून तो संदेश देण्याचा प्रयत्न केला की जुन्या काळामध्ये कशा प्रकारे आपल्याला अन्याय होत होते, कसं काय वागवलं जात होतं, त्याच्यावर काय करायला हवं. आणि आताही समाजाची परिस्थिती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी खूप सारे प्रयत्न केले आणि खूप सारे बदल आहेत, पण कुठेतरी आहे अजूनही त्या गोष्टी चालतात पण त्या पुढे येत नाही आहेत आणि दिसत नाही आहेत, व्यक्तींसमोर येत नाही. त्या तुमच्या नाटकाच्या माध्यमातून त्या गोष्टी येऊ शकतात, कोणाला म्हणजे त्या गोष्टी मांडाव्याशा वाटू शकतात आणि खरंच खूप छान अभिनय आहे सगळ्यांचा. खूप छान वाटतं. एवढी ब्रिलियंट होती ना, फर्स्ट टाइम बघितली तरी पण एवढी चांगली वाटली ना. आय जस्ट लव्ह दिस टाइम. कधी पण बघायला कधी पण बघायला चालू आहे.
प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम अभिनय होता आणि असं अंगावर शहारा येणारं नाटक होतं. खरंच तर तो जो स्टेज होता जिवंत केला तुम्ही सर्वांनी, त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. हे असंच तुम्हाला उत्तरोत्तर हे नाटक पुढे जात राहावं आणि यशाच्या क्षेत्रापर्यंत पोहोचावं. जय भीम. तुम्हाला निळी टोपी हे नाटक कसं वाटलं? जय भीम. नाटक अतिशय सुंदर होतं. नाटकातली सर्व पात्र अतिशय मेहनती होती. त्यांनी जे रोल केले त्या रोलमधून असं जाणवलं की त्यांनी खूपच या रोलसाठी मेहनत घेतली होती. त्याचप्रमाणे संपूर्ण 18व्या शतक आणि 19व्या शतकातलं जी काही परिस्थिती होती ती संपूर्ण परिस्थिती त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडली. त्या काळामध्ये दलित समाज, दलित असतील, दलितेतर असतील, या समाजावर जो काही अत्याचार होत होता, अन्याय होत होता, तो त्यांनी हुबेहूब आपल्या या नाटकातून जिवंतपणे या ठिकाणी मांडला. आणि जर बाबासाहेब नसते तर आज आपल्या समाजाची काय अवस्था झाली असती याचं देखील दर्शन या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. बाबासाहेबांची क्रांती, बाबासाहेबांची प्रेरणा, बाबासाहेबांचा संदेश, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, बाबासाहेबांचा हा ऐतिहासिक 14 तळ्याचा संघर्ष, मंदिर प्रवेश, अशा संपूर्ण घटना तुम्ही या ठिकाणी अतिशय जोमाने या ठिकाणी उभ्या केल्या आणि त्यामुळे हे नाटक अतिशय जिवंत वाटलं, अतिशय प्रेरणादायी असं वाटलं. मी खरोखरच तुमच्या सर्व जे कलाकार आहेत त्या सर्व कलाकारांना शुभेच्छा देतो. तुमचे डायरेक्टर असतील, तुमचे दिग्दर्शक असतील, त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. नाटक अतिशय धुमाकूळ घालेल याबद्दल मला कुठलीही शंका नाही. जय भीम. थँक्यू. आणि माझी अशी सदिच्छा आहे की हे नाटक पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतभर प्रस्तुत व्हावं. धन्यवाद. जय भीम. तुम्हाला निळी टोपी हे नाटक कसं वाटलं? ही खूप छान वाटतं कारण जुन्या आठवणींचा मला उजाळा आला आणि याच्यामध्ये ही जी तुम्ही दुरुस्ती करून दाखवली क्रांतीची ती खूप आवडली. डोळ्यात आसू येण्यासारखं आलं होतं. आता हे तुम्ही करता खूप छान करता. इथून तुला आणखी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. कसं वाटलं बाबा नाटक? ओके. असं वाटलं नाटक. जय भीम सर्वांना. मी आजपर्यंत बघितलेल्या नाटकापैकी उत्कृष्ट असं नाट्य आपल्या इतिहासावरती त्यांनी म्हणजे भूतकाळात आपण कोण होतो त्याच्यावरती त्यांनी ते नाटक तयार केलेले सरांनी अप्रतिम असं आणि सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. जर आपला भूतकाळ आपल्याला माहिती असेल तरच आपण भविष्यकाळ आपला चांगला घडवतो. तर त्याच्यामुळे हे नाटक सर्वांनी जिथे होईल याच्यानंतर सर्वांनी आवर्जून बघा. आम्ही माडकरांनी सर्वांनी खूप म्हणजे आनंदाने बघितलं, त्याचा आस्वाद घेतला आणि सर्व कलाप्रेमींनी नक्कीच घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करते. जय भीम. जय भीम मंडळी, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी प्राध्यापक सुदर्शन दवणे, महाड. कालच महाड येथे झालेला 2 अंकी नाट्यप्रयोग निळी टोपी लेखक दिग्दर्शक राहुल जोंधळे यांनी जे लेखन केलेलं आहे, उत्कृष्ट पद्धतीचं लेखन केलंय. निळी टोपीबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, जो व्यक्ती स्वतःची अस्मिता जपत नाही, ज्याला स्वतःच्या इतिहासाची माहिती राहत नाही, असा व्यक्ती इतिहासही घडू शकत नाही आणि आपलं भविष्यही सुरक्षित करू शकत नाही. निळी टोपीमध्ये सरांनी ज्या पद्धतीनं आपल्या अस्मितेवरती होणारा प्रहार आणि अस्मिता जागृत करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला कार्य करावं लागेल आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांचा मार्ग अवलंबन करावा लागेल हे जे सांगितलं, ज्या पद्धतीनं सांगितलं ते खरंच व्याख्यानाजोगं होतं. तसेच जो इतिहास सरांनी सांगितला, जो इतिहास सरांनी मांडला, हा इतिहास भेदक तर आहेच, पण हा इतिहास जेव्हा इतर लोकांना समजेल तेव्हा त्यांनाही लक्षात येईल की आजची परिस्थिती किंवा आज आरक्षणाची का गरज आहे किंवा आजची जी काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की आमच्या पूर्वजांनी एवढं काय केलंय, तर त्यांना ते नक्की त्यांनी बघावं. उत्तम दिग्दर्शन, नाटकाचं उत्तम सादरीकरण, त्याचसोबत नाटकामध्ये असणारे सर्व कलाकार या सर्वांनी त्यांचं जे काही मोलाचं योगदान आहे ते उत्तम दर्जेदार पद्धतीने दिलेलं आहे. आतापर्यंत मी पाहिलेल्या नाटकांमध्ये दलित नाटकांमधलं हे सर्वोत्कृष्ट नाटक आहे असं मला वाटतं. त्यामध्ये एक खूप सुंदर असं वाक्य दिलंय की सार्वजनिक ज्या वेळेस अत्याचार होतात तेव्हा त्या अत्याचारा भुलून न पडता आपण त्या अत्याचाराविरोधामध्ये लढाई दिली पाहिजे. आणि मला वाटतं नाटकाचा निमित्तार्थ, गर्भितार्थ हाच आहे. सर्वांनी एकत्र यावं आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा. फक्त जेबीम लोकांनीच नाही तर मी तर म्हणेन की भारतातील, महाराष्ट्रातील आणि प्रत्येक जिल्ह्यातील लोकांनी या नाटकाला यावं, बघावं. आपला इतिहास, आपली अस्मिता जिवंत करण्यासाठी एक चिंगारी म्हणावी, अशी ही चिंगारी आणि ही मशाल निळी टोपी हे 2 अंकी नाटक घेऊन यायचंय.
ज्या ठिकाणी तुम्ही जा, ज्या ठिकाणी हे नाटक असेल त्या ठिकाणी आवर्जून तुम्ही बघा ही मी तुम्हाला विनंती करतो. जय भीम. सगळ्यांनी मस्त केलं सगळं. नाटक मला लय चांगलं वाटलं. त्याच्यातला डान्स मला लय आवडला. अजून तुम्ही ते फायटिंग केली ना ते एकदम भारी झाले. सगळे कालचं जे तुम्ही नाटक केलं कालच्या झालेल्या नाटकाबद्दल मला काय वाटतं, मी नाटक बघितलं, अतिशय सुंदर झालं, हृदयाला भिडलं. मी सगळं बघितलं. नाटकामध्ये विचार करायला भाग पाडणाऱ्या गोष्टी आहेत या हृदयाला भेटतात. फाईट सीन्स, डान्स कोरिओग्राफी, या सगळ्या गोष्टी हृदयाला आणि मेंदूला चालना देणाऱ्या आहेत. आणि मला मनातून वाटतं की ह्या नाटकाचे अजून जास्त प्रयोग झाले पाहिजे. प्रयोग झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही प्रतापगड पाहण्यासाठी गेलो. प्रतापगडचा व्लॉग दुसरा आहे आणि तो येईलच लवकर. तर भेटूयात पुढच्या प्रयोगात, पुढच्या व्लॉगमध्ये. जय भीम.